करता उपस्थित केलेला अभंग तुकोबराय सांगतायत. या विश्वामध्ये आल्याच्या नंतर मानवाला रमण्याकरता अनेक क्षेत्र आहेत. पण या सृष्टीतील हुशार असणारा मानवी प्राणी दोन क्षेत्रामध्ये रमलेला आपल्याला दृष्टीस पडतो. एक क्षेत्र आहे परमार्थ आणि दुसरा आहे संसार. बरेचसे लोक परमार्थामध्ये शिफ्ट झालेले दिसतात, बरेचसे लोक संसारामध्ये शिफ्ट झालेले दिसतात. जी परमार्थामध्ये शिफ्ट होतात ती संसारामध्ये डोकून पाहत नाहीत. जी संसारामध्ये शिफ्ट होतात ती परमार्थाकडे डोकून पाहत नाहीत. याचं कारणही सांगितलं. मुळातच संसार आणि परमार्थ या दोन गोष्टी एकमेकाच्या विरोधक आहेत. भारत पाकिस्तान. तुकोबराय सांगतात, अरे भारत पाकिस्तान हे तरी जमिनीचे तुकडे, हे कधीतरी एक होऊ शकतात. संसार आणि परमार्थ हे विचाराचे आणि संस्कृतीचे तुकडे आहेत दोन. हे कधीच एकत्र येऊ शकत नाहीत. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून संसारिकाने संसारिकाच्या जागी राहावं, परमार्थिकाने त्यांनी त्यांच्याही जागी राहावं. आणि धावपळ दोघांनीही थांबवायची. संसारिकाने धावपळ थांबवायची आणि परमार्थिकाने देखील धावपळ थांबवायची. कारण दोघा करता नियम एकच आहे. जे का ललाटीचे लिहिले ते न मुडेगा काही केले, काळे गोरेपण फिटवणे दुतलेपणे. संसारामध्ये उडी टाकली म्हणजे काही प्रारब्ध बदलता येतं असं नाही. परमार्थामध्ये उडी घेतली म्हणजे काही प्रारब्ध बदलवतो असं नाही. प्रारब्ध ते प्रारब्ध ते कोणालाही बदलवता येत नाही. म्हणून ज्याने त्याने आपापल्या जागेवर स्थिर राहणे, एकत्र येऊ शकत नाहीत. कल्पना करा, एक दारुड्या आणि दुसरा वारकरी कधी एकत्र राहू शकतात का? अहो, ते एका गावात असतील, एका गल्लीत असतील, घराशेजारी घरं असतील, पण ते विचाराने एकमेकापासून खूप दूर असतील. काही किलोमीटरचं अंतर त्यांच्यामध्ये असेल. राहायला जवळ दिसतात पण नाही, विचाराने ते दूर असतात. एखादा म्हटला नाही, समोरच्या घरातून एक वारकरी निघाला, पाठीमागच्या घरातून एक दारुड्या निघाला, दोन्ही धाब्यावर गेले. वारकऱ्याने दारुड्याचं बिल पास केलं? बिलकुल नाही. दोघंही दारुडेच असतील तेव्हा गेले वारकरी जाणारच नाही. विठ्ठल कारण या दोघांच्या विचारामध्ये जी तफावत आहे तशीच त्यांच्या एकंदरीत राहणीमानामध्ये देखील तफावत आहे, विरोधाभास आहे. दारुड्याचं घर बाहेरून जर पाहिलं, हायफाय असा बंगला असेल. आतमध्ये जर गेलं, जर्श्या गाईचा मोकळा गोठाच, 4-2 जर्श्या गाया, नुसतं गावन वडलेला आणि गळे मोकळेच, गळ्यात काहीच नाही. मी म्हणतो नसू द्या ना तुळशीची माळ, रुद्राक्षाची नसू द्या, रुद्राक्षाची काही काळे हिरवे पिवळे काही मणी, गळे मोकळेच, मोकळा गोठा. नुसतं डोकून पाहतात, कोण आलं जातात. गायी गेल्या,
आणि काही जनावर आले, बैल आले, बस बरमुडा नेसेल, त्यांचे मोकळेच गळे. त्यांनी डोकून पाहिलं, राम राम नाही, श्याम श्याम नाही, काहीच नाही. ते गेले, 2-4 वासरं आले. मी म्हटलं जोरी पाटील हे काय असलं? ते म्हणे हे जरा टक्केवारी येते. विठ्ठल विठ्ठल वारकऱ्या दारुड्याचं घर. आणि माझ्या वारकऱ्याच्या घरी जर तुम्ही गेले तर सुरुवातीलाच महाराष्ट्रीय काष्टी पातळातली सून, बायको, आई समोर येणार. महाराज नमस्कार, महाराज नमस्कार. गळे भरलेले आहेत, नाकामध्ये कानामध्ये हा आवाज देणार लगेच बैलाला. ते का आता पहिल्या जर्सी सारखे नाही आहेत. अहो हे जणू काय कोल्हापूरच्या तालमीतून आलेले गडी आहेत. गावरान गावठी आल्याबरोबर कोणी पाया पडत आहे, कोणी आलिंगन देत आहे, कोणी हातात हात देत आहे. हा गडबड ऐकून लगेच 4-2 वासरं येतात. अरे ही तर निवड खिलारीच आमच्या संस्थेतल्या या पोराईसारखी. विठ्ठल तुका म्हणे ते तर सुखा काय होणे. असं माझ्या वारकऱ्याचं घर आहे. बाहेरून हायफाय नसेल, साधं धाब्याचं असेल, पण आतमधलं वैभव माझ्या वारकऱ्याच्या घरातलं कसं आहे. आणि म्हणून वारकरी आणि दारुड्या जसा एकत्र येत नाही तसा संसारिक आणि पारमार्थिक कधीच एकत्र येत नाही. तुम्ही म्हणाल नुसतं घरापुरतंच का? अरे घरापुरतं नाही, शेतातही जा माझ्या वारकऱ्याच्या. चंदनाची झाडं बाबा कशा करता लावले? म्हणजे देवाला वाहण्याकरता. बेलाची झाडं कशा करता? महादेवाच्या पूजेकरता. चाफ्याची झाडं. आणि दारुड्याच्या वावरात फेरफटका मारायला गेलो, भोवताली नुसते साबरी येडे बाबळे. मी म्हटलं पाटील काही माल करत नाही का तुम्ही? खरा माल आतमध्ये म्हणे. आतमध्ये गेलो, गांजाची झाडं, आपूची झाडं आणि मोहाची झाडं. विठ्ठल यांच्या घरात फरक, यांच्या वावरामध्ये बदल, यांच्या पाहुण्यामध्ये बदल. अरे माझ्या वारकऱ्याकडे जर पाहुणे आले, गळे भरलेलेच असतील. नुसते गळेच भरलेले नाही, आल्याबरोबर राम राम श्याम श्याम, उठा बसा. आणि दारुड्या का आले तर येतानीच तिकडनं झुलत येतील. अरे आहे का नाही काही? किती दिवसांनी आलोय? ते म्हणतो ये ना, कालच आणून ठेवली, हातपाय तर धू. ते म्हणतो अरे मी पाय सुद्धा त्यांनीच धुत असतो. मी म्हणलं तू डब्याला जाताना सुद्धा तेच घेऊन जा, म्हणजे तो समाधान होईल. विठ्ठल आता मी तुम्हाला विचारतो, एवढा जर बदल असेल मायबाप, एकत्र येऊ शकतात का? 2 माणसामध्ये एवढा बदल एकत्र येऊ शकत नाही. तसा संसार आणि परमार्थ ह्यामध्ये खूप मोठा असा बदल आहे. ते कदापि एकत्र येऊ शकत नाही. आणि याच्याही उपरांत एखादा जर शहाणा म्हटलं का आम्ही दोन्हीकडे चालतो, तर त्याला नमस्कार विठ्ठल. सांगू, या दुनियेमध्ये दोन्हीकडे चालणारा फक्त एकच जनावर आहे, गांडूळ. त्याला 2 तोंड असतात. ती 6 महिने एके तोंडाने चालतं, बोलतं, खातं, पितं, पाहतं, ऐकतं. 6 महिन्याने ऑटोमॅटिक त्याचं तोंड बंद पडतं आणि त्याचं पाठीमागचं तोंड चालू होतं. आमचे गुरुजी एक गंमत म्हणून सांगायचे. पावसाळ्याचे दिवस, पाऊस खूप झाला
असे नाले भरले, खड्डे भरले पाण्याने आणि त्याच्यामध्ये छोटे छोटे गांडोळ तयार झाले. शेतकरी वर्ग तुम्हाला माहिती असेल, असे छोटे छोटे गांडोळ तयार होतात. त्याला काय दवणा वगैरे काहीतरी म्हणतात. ते म्हटले, का रे आपला राजा कोण? म्हणजे आपला राजा जंगलातलं ते 2 तोंडाचं नसतं का गांडूळ ते. म्हणजे मग आपली पोर त्याला देऊ. म्हटले काही अडचण नाही, जात तर जुळते, गुण बघू पुन्हा. त्याच्याकडे गेले, जुळवाजुळव केली, पण त्यांना काय माहित याचं तोंड बदलायचे 15 दिवस बाकी होते. तोपर्यंत यांनी सुपारी फोडली, साखरपुडा केला, पत्रिका छापल्या, पत्रिका वाटायला गेले आणि त्याचं तोंड बदललं ना अचानक. तोंड बदललं की त्याचा 7-12 बदलतो. पहिला एकदम कोरा होतो. गेले त्याच्या घरी, म्हटले तुम्ही काय तयारी केली? म्हणजे कशाची? म्हणजे आपलं लग्न नाही काय जुळलं? म्हणजे कधी जुळलं? त्यात एक शहाणं होतं, ते म्हणलं याचं तोंड बदललं, याच्या काय नादी लागायचं नाही, आपलं चला ने गोडी विठ्ठल. माझी विनंती आपल्याला, ज्याचं तोंड बदलतं त्याच्या नादी लागू नका बरं का. गांडूळ बरं, गांडुळाचं तोंड 6 महिन्यांनी बदलतं. 6 महिन्यात ते कधी खोटं बोलत नाही, कधी ऐकलेलं जे ऐकलं ते खरं सांगतं. 6 महिने. आमचं तोंड तर आजचं उद्या बदलते. रात गई बात गई, सकाळचं संध्याकाळी बदलतंय. आम्ही जोरी पाटलाला म्हटलं, जोरी पाटील हे असं कसं काय? हे काल वेगळंच बोलत होतं, आज वेगळं बोलतंय. ते म्हटले काल ना त्याच्या तोंडाने बोलत होतं ते. म्हटलं आज म्हणे त्याच्या बायकोचं तोंड बोलत आहे. दिसत तर नाही, याच्या माथ्यावर पदर नाही दिसत, नाकात नाही दिसत, कानात नाही दिसत. म्हणे कानात नाही, नाकात नाही, गळ्यात नाही, कशात नाही, पण याच्या जिभीत ती बसलेली आहे, जिभीच्या वळाने. माझी विनंती राहील, सर्व जाऊ द्या कोणालाही, पण आपली जीभ आपल्या ताब्यात ठेवा. जे बोलायचं ते आपल्या जिभीने, आपल्या मनाने बोला, न बायकोच्या मनाने. आता जाता जाता सांगतोच, कदाचित बायकोच्या जिभेने बोललं तरी चालतं, धर्मपत्नी का सासूच्या, तिचा आपला काय संबंध हो भाऊ. बरेचसे माणसं आहेत सासूच्या तोंडाने बोलतात. माई सासू अशी म्हणली, माई सासू तशी म्हणली, माई सासू अशी, माई सासू तशी. आमचा एक वारकरी होता, तो सासूचं खूप भूषण सांग. मी म्हटलं एक दिवस त्याच्या घरीच जावं, पण ते बेटा असं होतं की ते नेतच नसं. बाहेर सांगायचं, दिंडीत सांगायचं, रस्त्यावर सांगायचं, घरी काय. म्हटलं की नाही चला ना मग तुमच्या सासूबाई जवळ आलोत आंबळनेरला, जवळ असेल कुठंतरी. ती म्हणे नाही आज ना ती बाहेर जायली. म्हटलं नेहमीच तुमची सासू बाहेरच राहते. एक दिवस आम्ही गेलोतच, काही नाही, मशीद आणि तिच्यात काहीच बदल नाही. आता सांगूच का, गळ्यात काहीच नाही, निव्वळ मोकळी म्हैस. आम्ही लहान होतो ना, आमच्याकडे 7-8 म्हशी होत्या. विलास पाटील 40 गाया होत्या, मोठा बारदाना होता. त्याच्यापैकी एक म्हैस होती, तिच्या गळ्यात ठोकळं होतं, असं बांधलेलं. तुम्ही काय म्हणता मला माहित नाही, असं ठोकळं बांधलेलं होतं, घिसाड्याकून बनवून आणेल. ते तुटलं, बाजूला टाकून दिलं. म्हशीने खाणं पिणंच बंद केलं. हे डॉक्टर आण, ते डॉक्टर आण, ते डॉक्टर आण. 2-3 दिवस गेले, म्हैस काही खाईनाच पेनाच. मी म्हटलं भाऊ आमच्या वडिलाला, डॉक्टर कशा करता येतात? म्हणले ते आपली म्हैस आजारी आहे. आणि मग डॉक्टर 3 दिवस झाले येतोय, म्हैस कशी काय ठीक होईना? हा डॉक्टर काय जनावराचाच आहे काय? म्हणे मग जनावराचं नाही तर काय आहे म्हणे, तुझ्यासारखाच आहे म्हणे. आमच्या वडिलाचं आमचं काय एवढं पटत नव्हतं. म्हटलं मग जर फरक पडत नसेल तर डॉक्टर बदलू ना.
आमच्यापेक्षा बारीक एक भाऊ होता. त्याने ते ठोकळं नीट केलं, तिच्या गळ्यात बांधलं. डॉक्टर नाही, काही नाही, काही नाही. आणि महेश खुशाल चारा पाणी खायला लागली. भाषा समजते ना तुम्हाला? साकूरची भाषा आहे. म्हैस चारा पाणी खायला लागली. जोपर्यंत गळ्यात नव्हतं तोपर्यंत म्हशीने चारा पाणी सोडून दिलं आणि गळ्यात ठोकळं बांधलं की चारा पाणी खायला लागली. डॉक्टर नाही, गोळी नाही, काही नाही. आता हे त्या म्हशीला कळालं आपल्याला काय करायचं. विठ्ठल विठ्ठल इतका सावधानतेने, इतका सखोलतेने परमार्थ करावा लागतो. आणि म्हणून तुकोबराय म्हणताय, हे पागड्या, तू संसारामध्येही रंगू नको, तू इकडं तिकडं कुठं भटकू नको. कारण संसार हा कितीही रंगीन संगीन केला तरी त्याचा रंग फिका पडत असतो. तुम्ही कितीही संसार केला तरी रावणा एवढा कराल का? शुद्ध कांचनाची 7 कोटी, 7 कोटी घरं जिथं सोन्याची होती, एवढा आपण करू शकतो का? आपण बायकोच्या गळ्यात मंगळसूत्र ठेवू शकत नाही व्यवस्थित. एवढा मोठा प्रपंच, पण हनुमानजीने त्याच्यावर नुसती शेपटी फिरवली महाराज, नुसती राख शिल्लक राहिली. प्रपंच केवढाही करा, कोणी ना कोणी त्याच्यावर हात तरी फिरवेल, बोट तरी वढेल, बोट तरी दाखवेल, नजर तरी लागेल. आणि संसार रावणाचा संपला तसा आपलाही संपेलच. म्हणून तुकोबराय सांगतात, रंगायचंच असेल ना या विश्वामध्ये आल्याच्या नंतर तर कुठं रंग, अभंगाचं पहिलंच रंगी रंग रे रंगे, रंगी रंग रे रंगे, रंगे रंगे रंगी रंगे रंग
प्रमाण दिलं. रंगे रंगे रे श्रीरंगे, काय बोललासी पतंगे. दृष्टांत देतात तुकोबराय पतंगाचा आणि दीपकाचा, दिव्याचा. पतंगाचा जन्म अंधारामध्ये होतो. सूर्यास्त झाला, रात्र झाली की त्याचा जन्म होतो. आणि त्याचं जीवन किती तुमच्या आमच्यासारखं लंब 100 वर्षे 150 वर्षे नाही. 3 उड्याचं त्याचं जीवन असतं. जन्मले की पहिली उडी घेतं, त्याला भूक लागते, काहीतरी इकडं तिकडं पाहतं, अंधार तर असतोच. आकाशात पाहतं तर तारे दिसतात, इथपर्यंत तर पोहोचू शकत नाही. भोवताली पाहिलं तरी कुठेतरी दिवा दिसतो. दुसरी उडी मारतं, त्या दिव्यापर्यंत जातं. आणि तिसरी उडी मारतं, त्या दिव्यावर उडी मारतं आणि त्याचे पंख गळून पडतात, त्याचं आयुष्य संपतं. 3 उड्याचं जीवन फक्त. दीपक त्या पतंगाचं. आमचंही जीवन 3च उड्याचं आहे. पहिली उडी आमची बालपणाची, दुसरी उडी आमची तरुणपणाची, आणि तिसरी उडी कुणाच्या नशिबात असेल म्हातारपणाची तर ठीक पडते. 4थ्या उडीपर्यंत आम्ही कोणीही जाऊ शकत नाही. आमचंही जीवन फरक एवढाच आहे, त्याचं अंधारातलं जीवन आहे, आमचं उजेडातलं जीवन आहे. विठ्ठल तुकोबराय सांगताय त्या पतंगाप्रमाणे 3 उड्यात संपणार हे मानवी जीवन आहे. उड्या घेऊ नका, सरळ सरळ चाला आणि रस्त्याने चाला. त्या पतंगासारखं दीपकाच्या नादी नका लागू. दीपक हा काही खाण्याचा पदार्थच नाहीये, पोट भरण्याचा पदार्थच नाहीये, पण तो त्याच्यावर पोट भरण्याकरता उडी घेतो. संसार काय जीवन शांत करण्याचा मार्गच नाहीये. संसार काय जीवन पूर्ण करण्याचा मार्गच नाहीये. संसारामध्ये जीवन पूर्ण होतं काय? जीवन जर पूर्ण करायचं असेल तर ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. संसारामध्ये आतापर्यंत कोणीही पुरा झाला नाही आणि परमार्थामध्ये कोणीही अपुरा राहिला नाही. तुकोबराय दृष्टांत देतात त्या पतंगाप्रमाणे संसारामध्ये 2-3 उड्या वायाला घालू नका. याच 3 उड्या जर तुम्ही आमच्या परमार्थामध्ये मारल्या, आळंदीला, पंढरपूरला, वारीला, बद्रीनाथ धामला, इकडे तिकडे जर गेलात आणि जर उड्या मारल्या तर निश्चित रूपाने तुमचं जीवन सार्थकी होईल. त्या पतंगासारखा हे तुझ्या बुद्धीमध्ये झालेला भ्रम काढून टाक. रंगे रंगे रे श्रीरंगे, काय भुललासी पतंगे. तो साधक म्हटला, महाराज अहो उड्या घ्यायच्या नाही, मग हे शरीर व्यवस्था चालवायची कशी? त्याच्याकरता उत्तर दिलं 2 चरणांमध्ये. शरीर जायाच ठेवणे, शरीर जायाच ठेवणे, शरीर जायाच ठेवणे, शरीर जायाच ठेवणे,
अभिलाष धन दरसे अभिलाष धन दरसे अभिलाष धन दरसे अभिलाष धन शरीर दाया ठेवणे शरीर दाया ठेवणे शरीर दाया ठेवणे शरीर दाया ठेवणे अभिलाष धने दरसे अभिलाष दरसे अभिलाष खूप सुंदर प्रमाण दिलं. तो खूप राय सांगताय या शरीराची तू चिंता करू नकोस, कारण शरीर जायाचे ठेवणे. ते जाऊ नाही तर राहू, मुळात हे शरीरच तुझं नाही. देह हा पाचाचा आणीला उसना. शरीर जाईल, शरीर राहील, याला काही होईल याची फिकर करायची गरज नाही, कारण हे आपलं नाहीये. शास्त्र सांगतंय देह हा पाचाचा आणीला उसना. पाचाचा म्हणजे पंचमहाभूताचा, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश याचा बनवलेला हा देह आहे. आणि याची काळजी करायला आपल्याला गरज नाही. याची काळजी त्याने पहिलीच केलेली आहे. जशी फुटे तरुवर उष्ण काळ मासी, जीवन तयाशी कोण घाले. चैत्र महिन्यामध्ये झाडाला पालवी फुटते, कोण पाणी घालतं? कोणी केली बाळा माता दुधाची उत्पत्ती, वाढवी श्रीपती सवे दोन्ही. गर्भामध्ये बाळ वाढत आणि वक्षस्थळामध्ये दूध वाढत. कोण करतं? डॉक्टर? कोण करतं? कोण? वाढवी श्रीपती सवे दोन्ही, तो श्रीपती आहे. तुला या शरीराची काळजी करायची काही गरज नाही. अरे या शरीराची काळजी त्याने एवढी घेतलेली आहे, या शरीराकरता त्याला माहिती आहे याच्यामध्ये 5 भूत आहेत. आणि म्हणून त्याने या शरीरामध्ये पृथ्वीचा अंश, मातीचा अंश फक्त 29% आणि म्हणून या पृथ्वीवर त्याने जमीन फक्त 29% शिल्लक ठेवली. शरीरामध्ये पाण्याचा अंश 71%. या पृथ्वीवर जमीन, पाणी त्याने 71% बनवलं. समुद्र किती आहेत? 51%. ते 71%, 29% फक्त भूभाग आहे. शरीरामध्ये अग्नी तत्व आहे, ते मात्र 50-50, अर्ध अर्धी शीतलता आहे आणि अर्धा अग्नी आहे. आणि म्हणून त्याने दिवस आणि रात्र बनवले 12-12 तासाचेच. 12 तास प्रकाश आणि 12 तास अंधार. त्याला हे जमलं नसतं का? 16 तास प्रकाश आणि बाकीचे उरलेल्या तासामध्ये अंधकार, जमलं नसतं का? नाही ना. त्याला माहिती आहे शरीरामध्ये अग्नी आणि शीतलता 50-50 आहे, म्हणून 12-12 तासाचे दिवस आणि रात्र बनवले. त्याला माहिती आहे शरीराकरता वायू, ऑक्सिजन 95 ते 100% लागतो. आणि म्हणून पृथ्वीवर त्याने ऑक्सिजन 100% बनवला. बरोबर आहे? ऑक्सिजन किती लागतो? 95 ते 100 लागतो. खाली येऊन चालत नाही. 100% ऑक्सिजन बनवला. आणि या सर्वापेक्षा 5 पटीने आकाश बनवलं, तत्व बनवलं. कारण ही सर्व भूत त्याच्यामध्ये राहावीत म्हणून आकाश तत्व या शरीरामध्ये 500%
आणि बाकीचं ही सर्व याच्यामध्ये आहे. एवढी काळजी त्याने अगोदरच केली तर तुला करायची काय गरज आहे काळजी? विठ्ठला शरीराची काळजी करू नको. याला अन्न मिळेल का, याला पाणी मिळेल का, याला निवारा मिळेल का, याची तू काळजी करू नको. हे सगळं त्याने अगोदर करून ठेवलेलं आहे. फक्त तुला राहायचं कसं हे तू ठरव. आणि 100 वर्ष गाठायचे का 30 वर्षाच जायचंय हेही तू ठरवलं पाहिजे. दारू पिऊन रस्त्यावर पडला तर काय तू 100 वर्ष गाठाल काय? गोवा गुटखे खायला लागला लहानपणापासूनच 100 वर्ष जगेल काय तो? कमीत कमी त्या ईश्वरावर हा अन्याय तरी करू नकोस. त्यांनी दिलेलं आयुष्य तरी पुरं कर. शरीर जायाचे ठेवणे याची काळजीच करू नको. आणि म्हणून या शरीरामध्ये 5 तत्व आहेत, पंचभूत आहेत. म्हणून आपल्या म्हणण्याप्रमाणे या शरीरामधलं काहीच घडत नसतं. काय घडतं सांगा? आता मी थोडा असा उभा राहतो, तुम्ही सांगा तुमच्या जीवनामध्ये तुमच्या मनाप्रमाणे काय काय घडलं? काहीच नाही. अरे तुमच्या आजोबा पंजोबाच्या जीवनामध्ये सुद्धा त्यांच्या म्हणण्याप्रमाणे काहीच घडलं नाही. त्यांना वाटत होतं आजपर्यंत इथं राहावं म्हणून, पण ते राहिले का? गेले ना. का? कोणाच्याच म्हणण्याप्रमाणे इथं काही घडत नाही, त्या भूताच्याच म्हणण्याप्रमाणे घडत असते. आमच्या खांबे गावामध्ये एक भूताचं क्षेत्र आहे. आता मी नवीन माणूस आहे, मला काही पण लोक सांगतात भूताचं क्षेत्र आहे. असं बरंचसं प्लॉट आहे भूताचा. मी म्हटलं ही जमीन का पडत? ते म्हणे ती भूताची जमीन आहे. मी म्हटलं वय वाटली तर? म्हणजे तिथं पिकच येत नाही. म्हटलं आपण करून पाहू. आम्ही डोकं लावलं. आमच्या लोकाला लय डोकं लावायचा छंद, विनाकारण नाही तिथं डोकं लावायचं. जमीन करून पाहिजे ठरवलं. भूताची जमीन नांगरली, वखरली, सर्व काही केलं. त्याच्यामध्ये पेरली मका आणि उगवली बाजरी. भाषा समजते ना? पेरलं काय? मका. उगवलं काय? बाजरी. म्हटले तुम्हाला म्हटलं होतं ना बाबा याच्या नादी लागू नका. म्हटलं पेरलं ते का उगत नाही? अहो म्हणे म्हणूनच आम्ही याला म्हणतो भूताची जमीन आहे. इथं पेरलं ते उगतच नाही. त्या भूताच्या जे मनात ते उगत. दुबारा पेरून पाहू. दुबारा लावला ऊस आणि उगवली गाजर. भाषा समजते ना? हो म्हणलं ऊसाचे टिपरे लावले, इथं गाजर कसे काय उगले? म्हणजे आम्ही तेच सांगतो ही जमीन भूताची आहे, त्याच्यावर भूताचा कब्जा आहे. तुम्ही काही पेरा, भूताच्या जे मनात असेल तेच उगत. विठ्ठल एके भूताची जर जमीन अशी तर या जमिनीमध्ये 5 भूत आहेत महाराज. बरोबर आहे? खोटं बोलतोय का मी? एक भूत जर एवढं विचित्र आहे, या जमिनीमध्ये 5 भूत आहे. मग ते आता 5 भूताचे 5 मत तरी असतील ना. आणि पुन्हा त्यांचा परिवार असेल ना काही. आपलं काही चालेल का तिथं? आणि म्हणूनच आपलं या भूतावर काही चालत नाही, या शरीरावर आपलं काही चालत नाही. म्हणून सांगतात शरीर जायाचे ठेवणे. त्यांनी पाठवलं यायचं, ठेवीन तसं राहायचं, आणि ते चल म्हटला की निघून जायचं. शरीर जायाचे ठेवणे याची अभिलाषा धरायची नाही. अभिलाषा धरून करणार आहेत काय? शेवटी किती अभिलाषा धरली याचं काय होणार आहे? इथं काहीच उपयोगाला येत नाही. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात शरीराचा तो विचार करण्यापेक्षा ना विचार सोडून दे. जो मनुष्य शरीराचा विचार सोडून देतो त्याला कधी रोग होत नाही. लिहून ठेवा. रोग कुणाला होतो? 40 वर्ष वळणला की जो म्हणतो थोडा थोडा चहा दे, कमी कमी दे, आणि त्याला डायबिटीस होतो. आणि जो असा परातीने चहा पितो त्याला काहीच होत नाही. त्याच्या डोक्यातच नसतं आपल्याला डायबिटीस होईल म्हणून, त्याला होतच नाही. आणि जो कपातला अर्धा घेतो
काही लोक म्हणतात आम्हाला कोरा करा, अमुक करा, तमुक करा. त्यांच्या ध्यानात येतं की आपल्याला हे होईल, ते होईल, ते होईल. काहीच नाही होणार. फक्त तुम्ही डोक्यात काही घेऊ नका. एकदा शरीर तुमच्या डोक्यातून निघालं का शरीराला होणारे रोग देखील निघून जातात. शरीराला रोगही होत नाही. निरोगी राहायचं असेल ना, तुमचं हे शरीर तुमच्या अगोदर डोक्यातून काढा. आणि शरीर डोक्यातून निघलं की मनुष्य निरोगी 100 वर्षे व्यवस्थित असं जीवन जगतो. म्हणून शरीर जायाचे ठेवणे धरिसी अभिलाषा जने, ही अभिलाषा सोडून दे. त्याने आणखी डोकंच लावलं. म्हटलं महाराज शरीराचं गेलं चुलीत, पण ह्या परिवाराचं काय करायचं? हवे तुझा परिवार नोवे तुझा परिवार नोवे तुझा परिवार नोवे तुझा परिवार नोहे परिवार नोये तुझा परिवार नोहे तुझा परिवार नोये तुझा परिवार नोहे तुझा परिवार नोये तुझा परिवार नोहे 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 द्रव्यधारा जनबंधूर द्रव्यधारा जनबंधूर शरीर दाया देवने शरीर दाया देवने शरीर दाया देवने शरीर दाया प्रमाण दिलं. तुकोबराय म्हणतात नव्हे तुझा हा परिवार द्रव्यदारा क्षणभंगूर. जशी शरीराची चिंता सोडून दिली तशी परिवाराची चिंता सोडून दे. परिवारा व्यतिरिक्त जीवन जगणं हे जीवनातलं पुण्य आहे. आणि मनुष्य जीवनामध्ये जे पाप करत असतो का ते अख्खं पाप परिवाराकरता करत असतो. असे समजते ना. मनुष्य जीवनामध्ये जे पाप करत असतो ते अख्खं पाप परिवाराकरता करत असतो. वाल्या कोळ्याने ब्रह्महत्या राशी पातकी अपार. नारदजी गेले म्हणले वाल्या कशा करता एवढं पाप करतोस? ते म्हणला परिवाराकरता. ते म्हटलं का स्वतः करता? मी काही खोटं तर नाही बोलत. वाल्याचे काय शब्द आहेत? पाप करतो परिवाराकरता. हिरण्यकश्यपूकडे गेले. अरे हिरण्यकश्यपू तू देवाचं नाव घेऊ देत नाहीस, काय एवढं पाप करतोस? त्याने सांगितलं परिवाराकरता, माझ्या राक्षस कुळाकरता. तो म्हटलं का माझ्याकरता? नाही ना. रावणजीकडे गेले. रावणजीला विचारलं रावणजी इतना बड़ा पाप कर रहे किस लिए, कशा करता? त्याने सांगितलं परिवाराकरता. राजा समजते ना तुम्हाला?
मनुष्य जीवनामध्ये जेवढे पाप करत असतो तेवढे परिवाराकरता करत असतो. एकदा परिवाराच्या बाहेर पडा आणि जीवन जगा. स्वतःचं जीवन जगण्याकरता माणसाला पाप करायची गरजच नाही. काय पाप करायची गरज? निर्वाहापुरते अन्न आच्छादन, आश्रमाचे स्थान कोपी गोवा. तुकोबराय सांगतात, हे घरं दारण मकानन बंगलान, याचं कर्ज काढ त्याचं कर्ज काढ, याला बुडव त्याला बुडव, कशा करताय? याचं व्याज घे त्याला दे, त्याचं घे त्याला दे, ही लफडे कशा करतायत? तुला स्वतःचं जीवन जगायचं असं या लफड्याची गरजच नाही. निर्वाहापुरते अन्न आच्छादन, आश्रमाचे स्थान कोपी गोवा. हे जीवन तर कोपी गोव्यामध्ये जगता येतं. पण एवढं जे माणूस पाप करतो हे फक्त परिवाराकरता करतो. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात, नव्हे तुझा हा परिवार, हा परिवार बाबा तुझा नाही, पाप करण्याची गरज नाही. आणखी सांगूच का, मनुष्य हा परिवार प्रधान असल्यामुळे तो पाप स्वीकारायला तयार आहे, पण परिवार सोडायला तयार नाही. असं समजते ना. हा परिवारवादी जीव असल्यामुळे मनुष्य पाप स्वीकारायला तयार आहे, पण परिवार सोडायला तयार नाही. आता मोदी किती बोंबला तरी काय होणार आहे? परिवारवाद आणि परिवारवाद परिवारवाद. पण एक ना एक दिवस होईल. विठ्ठल एकदा तुम्ही देखील थोडं परिवाराच्या बाहेर येऊन पाहा, किती सुंदर जीवन आहे. जेवढं तुम्ही परिवारामध्ये जीवन जगाल तेवढं विकृत जीवन तयार होत असतं. आणि परिवाराच्या बाहेर येऊन जेवढं जीवन जगाल तेवढं सुंदर असं जीवन असतं. जनावर पहा ना, त्यांना परिवाराविषयी प्रेम नाही का? आपल्यापेक्षा जनावरांमध्ये परिवाराविषयी प्रेम जास्त आहे. पण कुठपर्यंत? त्यांनी एकदा पाहिलं, पक्षींनी पाहिलं, आता या पक्षाला पंख फुटले, आता आपली गरज नाही, पुन्हा ते हळूहळू हळूहळू ओळख बंद करतात. गायीने पाहिलं हे वासरू आता चारा खायला लागलंय, ती त्याच्यापासून हळूहळू हळूहळू दूर निघून जाते आणि परिवार तोडण्याचा प्रयत्न करते. आणि म्हणून या दुनियामध्ये जनावरं जेवढी सुखी आहेत तेवढी माणसं सुखी नाही आहेत. भाषा समजते ना. या दुनियामध्ये जास्त कोण रडतं? महाराज इमानदारीने सांगायचं, जनावर का माणसं? माणसं. बरं, माणसाला काय कमी आहे? एसी रूम आहे, डॉक्टर आहेत, पैसा आहे, पाणी आहे. आणि जनावराला काय एसी रूम आहे का? अहो काहीच नाही ना. जनावरकडे रडलेलं ऐकलं तुम्ही? कधी कोणाबरोबर त्यांनी शिकायत केली, मला हे कमी आहे, हे असं आहे तसं आहे, काही तक्रार नोंदवली नाही ना. मग जनावर एवढे सुखी का? याचं कारण आहे त्यांनी परिवार मोडून काढला. सुखी जीवन जगायचं असेल तर परिवाराच्या बाहेर आलं पाहिजे. नव्हे तुझा हा परिवार. आम्ही तर परिवार तयार करण्याचा प्रयत्न करतो. परिवारवादी माणसं आहेत ना. आमच्या भागवतामध्ये एक कथा येते महाराज. आत्मदेव नावाचा ब्राह्मण असतो, त्याला मुलगा होत नाही. धर्मपत्नीचं नाव धोंदुली, दोघांमध्ये मुलगा होत नाही म्हणून झगडा, सारखा झगडा. आता झगडल्याने काय कुठे पोरं होतात काय? आणि झगडा करून जर पोरं होत असते तर दीपक मोठमोठे झगडे केले असते लोकांनी. झगड्याचा आणि पोरायचा काही संबंध नाही, पण ती माऊली त्याच्याशी झगडत राहायची. त्याला वाटायचं एक तर पोरगा नाही आणि हिची कटकट झगडा, आपलं मेलेलं बरं. ते जंगलामध्ये जातं, एवढा मोठा दगड घेतं आणि त्याच्यावर डोकं आपटणार एक संत येतात. म्हणे, हे ब्राह्मण, जानू होतं ना असं उघडं, का मरतोयस? त्याने सगळी कहाणी सांगितली त्याला. ते मी थांबा, घाबरू नकोस. त्याच्याकडे एक फळ होतं
आता संतांचा आशीर्वादच असतो. नॉमिनल काहीतरी फळ होतं दिलं, म्हणे तुझ्या धर्मपत्नीला खाण्याकरता दे, तुला पोरगा होईल. घरी गेला आनंदाने, धर्मपत्नीला दिला. आता तिने ती खावं का नाही? ती म्हणली बया मेला 4 दिवसापासून फरार आहे आणि आता आलाय म्हणजे काही जादू टोनाच घेऊन आलाय. तिने ते फळ उचललं आणि गाईला खाऊ घातलं. भाषा समजते ना तुम्हाला? नव्हे तुझा हा परिवार. पोरा करता भांडणारी धर्मपत्नी ती म्हणती मेला काहीतरी जादू टोना घेऊन आलाय. भागवतातली कथा आहे. फळ गाईला खाऊ घालते आणि मुलगा झाल्याचं नाटक करते. आपल्या बहिणीचा मुलगा उसना घेते. मी याच्यावर बोलतोय, नव्हे तुझा हा परिवार. हा परिवार तुझा नाही, वाढवण्याचा प्रयत्न करूच नको. विठ्ठल 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 नव्हे तुझा हा परिवार. परिवारातून थोडं थोडं बाजूला हो. पण मी जाता जाता तुम्हाला सांगितलं, काही माणसं परिवाराशिवाय जीवन जगू शकत नाही. आमच्या खळीच्या खरशिंगीच्या मध्ये एक मसोबा आहे. आम्ही पहिले काही दिवस होतो त्या उमरेश्वरवर. मसोबा आहे तिथं, त्या लोकांना माहिती आहे सर्वांना. एक दिवस मी म्हटलं दीपक का रे, हे मसोबा जरा थोडा नाराजच दिसतोय रे. ते म्हटलं तुम्हाला तर काही नाराजच दिसतं. आज मसोबा नाराज दिसल, उद्या दत्ता नाराज दिसल, काही नाराजच दिसतं तुम्हाला. बस गप्पा म्हणे. आम्ही बसलोच गप. संध्याकाळी गेलो. म्हणलं का रे मसोबा तुला काय झालं नेमकं, एवढा आज जरा नाराज दिसायला? तुम्हाला माझ्या गळ्यात दिसत नाही का काही? म्हटलं काय? त्याच्या गळ्यात होत्या रुईच्या फुलाच्या, पानाच्या, लवंगाच्या अशा भल्या माळा घातलेल्या होत्या. म्हटलं का? म्हणलं या नुसत्या माळा नाही, या माळावाल्यांनी माळ टाकली आणि जाता जाता मला सांगितलंय, मसोबा 4 गावचे पाहुणे परत गेलेत, उद्या 5व्या गावचे येणार आहेत, परत गेले तर तुला इथं ठेवणारच नाही, डोंगरावूनच फेकून देईल. 4 माळा अशात. 12-12 वर्ष झालं लग्नाला, मुलगाच नाही. त्यांनी सांगितलं यंदाच्या साला जर पाळणा हल्ला नाही, मसोबा तुला खळीच्या शिवातच फेकून देईल, इथं ठेवणारच नाही. आणि म्हणलं मग रडू नको, नाराज नको होतं काय? नव्हे तुझा हा परिवार. मी म्हटलं मसोबा तुला काही येतं का नाही रे? मग तुझ्यापाशी काही शक्ती आहे का नाही? म्हणलं आहे ना, थोडीफार आहे शक्ती, पण तुमच्या इतकी शक्ती नाही म्हणे, थोडीफार आहे शक्ती. म्हणलं मग एक काम कर, त्या शक्तीचा वापर कर. ज्याने तुला माळ घातली त्याला मुळ्यात, डबल माळ घातली की डबल मुळ्यात, टिबल घातली की टिबल मुळ्यात. त्याला खाजवणं सोडून ते काही यायला सवडच नसली पाहिजे. विठ्ठल नव्हे तुझा हा परिवार. शिंदरी हिंदरी दैवताच्या समोर पाप केलं म्हणजे काय पुरं होतात? आणि एक सांगू का, तुम्हाला पोरच मागायचे असतील ना, तर आमच्या दामू शेट्टी सारखे मागा. नामा राऊळाशी गेला, विठ्ठल बारशाशी आला. दामू शेट्टींनी नवस केला पांडुरंगाला, पांडुरंगा आता हे कीर्तन प्रवचन इथंच थांबवायचे का? म्हणे नाही, नामदेवरायाचा जन्म होतो आणि नामदेवाच्या प्रत्येक कार्यकर्ता परमात्मा आहे. बारशा करता देव, दिवाळी करता देव. सण दिवाळीचा आला, नामा राऊळाशी गेला. राऊळाला जायचं की पांडुरंगाला घेऊन यायचं. शिमग्याचा सण आला, नामा राऊळाला. रुक्मिणी म्हणते देवा अहो दिवाळीला गेला, सक्रातीला गेलात हे खरं आहे, पण आता शिमग्यालाही चाललात. म्हणलं नामदेवाला ना बोलवायला. म्हण तुम्हाला माहिती आहे का ना शिमग्याला काय असतं ती? म्हणे काय जे असेल ते असेल, नामा करीन तसं करायचं. म्हणे नामाने करीन तसं करायचं.
देव नामाबरोबर गेले, नामाने होळी पेटवली, बोंब मारली, देवाने बोंब मारली. करायचा नवस्त अशा तरी देवाला करा. दामू शेट्टीची कीर्ती चंद्र सूर्य असेपर्यंत राहील. असा पुत्र तरी होईल. का शेंदरी हेंदरी दैवताला 5 बकऱ्याची दावण, 11 बकऱ्याची दावण, वैताग आलाय आम्हाला. रोजच ढोलन, रोजच तमाशा, रोजच तास्या आणि रोजच जत्रा. आणि आम्ही विचारतो ना, कशा करता पोरा करता, कशा करता बायको करता, कशा करता सुना करता. आता पाया पडतो तुमच्या, इथंच थांबतो. नव्हे तुझा हा परिवार आहे. परिवाराकरता पाप करू नका. पाप करून परिवार वाढत नसतो आणि उलट ते पाप आपल्याला फेडावं लागतं. म्हणून नव्हे तुझा हा परिवार. पुढे सांगितलं द्रव्यधारा क्षणभंगूर. आणि द्रव्यधारा करता देखील पाप करू नका. कारण सुभाषितकार सांगतायत धनानी भूम पस्वाश्च गोष्टे भार्या ग्रहद्वारे जनस्मशाने चितायाम परलोक मार्गे कर्मानुगो गच्छति जीव एकः. भार्या ग्रहद्वारे जनस्मशाने धनानी भूमो पस्वाश्च गोष्टी. द्रव्यधारा करता तर बिलकुलच पाप करायचं नाही. कारण हे द्रव्य बँकेत राहतं, जमिनीमध्ये राहतं. का ते द्रव्य अगोदर काही तुम्हाला सांगतं? तुमचं आयुष्य द्रव्याला कळतं का? कधी अशी तुम्ही नोटाची गड्डी हातामध्ये घेतली आणि ती गड्डी तुम्हाला म्हटली, अरे तू 2-4 दिवसात मरणारेस आणि कायला ठेवतो वागी तो खिशामध्ये, टाक संपून, असं म्हटलं कधी? नाही ना. का बरं? अरे हे आयुष्य कोणालाच माहित नाही. तू एवढं कष्टाने द्रव्य कमवतोस, त्या द्रव्याला माहित नाही. हे तुकोबरायला सांगायचं. ज्या द्रव्यावर एवढं प्रेम करतोस त्या द्रव्याला तुझं आयुष्य माहित नाही. आणि त्या तुझं जीवन माहिती नसणाऱ्या द्रव्याकरता तू एवढी मरमर का करतोस? द्रव्यधारा क्षणभंगूर. हे क्षणभंगूर आहेत, पाण्याच्या बुडबुड्याप्रमाणे आहेत. दारा म्हणजे पत्नी, हे देखील तुझे नाही. जवरी चळनगा तवरी म्हणती माझा, मानिती लहान थोर देह सुखाच्या काजा. तू जोपर्यंत तरुण आहेस तोपर्यंत माया जमा करतोस, तोपर्यंतच तुझे व दुनिया माया करणारे. अन्यथा म्हणून नव्हे तुझा हा परिवार. द्रव्यधारा क्षणभंगूर. त्याला विचारलं मग मी करू तरी काय? अंतकाळी सासोय राम, अंतकाळी सासोय
अभिलाष धने 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 धरिसी अभिलाष धरिसी काळीचा सोयरा तुका म्हणे विठोधरा. 15-20 मिनिटाचा वेळ राहिलेला आहे आपल्याला, याच्यावर चिंतन करू. तत्पूर्वी भजन. विठोबा रखुमाई हो
सोयरा तुका म्हणे विठोधरा. तुकोबरायाने अंतकाळीचा सोयरा म्हणून विठ्ठलाकडेच बोट का दाखवलं? कळते ना तुम्हाला? इतराकडे का नाही दाखवलं? इतर देवता त्यांना दिसले नाहीत का? 33 कोटी देवच्या मुंडा अष्टकोटी भैरव रे, या 33 कोटी देवता दिसले नाहीत का? अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठोधरा. एक सांगू का, जो जन्मकाळीचा सोयरा असतो तोच अंतकाळीचा सोयरा होऊ शकतो. विठ्ठला असे मधले आदले सोयरे किती होतात. लग्नाची सोयरेन, मुंजीची सोयरेन, जागरणाची सोयरेन, आणखी काय चालतं तुमच्याकडे मला काही माहित नाही. असे मधले आदले सोयरे किती होतात. पण तुकोबरांना माहिती, जो जन्मकाळीचा सोयरा आहे तोच अंतकाळीचा सोयरा होऊ शकतो, बाकी कोणीच होऊ शकत नाही. पांडुरंग परमात्मा जन्मत काळीचा सोयरा कसा? पितामहस्य जगतो माता दाता पितामहा वेद्यं पवित्र ओंकार वृक्षामय जुरे वच. पितामहस्य जगतो, जेने हा जीव दिला दान तयाचे करील चिंतन. जगजीवन नारायण नासे जीवपण भवरोग. गायीन गुण तयाचे, हा गायीन गुण तयाचे. हा जीव दान देणारा फक्त एकच आहे, पांडुरंग परमात्मा. बाकीच्याला जीवन दान देता येत नाही, आतापर्यंत कोणाला दिलं नाही, आणि म्हणून तो आतापर्यंत कोणाच्या जन्मकाळीचा सोयरा झाला नाही. जो जन्मकाळीचा असतो तोच अंतकाळीचा होत असतो. तुम्ही म्हणाल हे मधले जे कोण आहे, आई वडील, हे मधले सांगू का आता नियमाप्रमाणे? अरे हे मधले नुसते पालक आहेत, पालक. त्यांनी फक्त सांभाळ करायचा, बाकी काही डोकं लावायचं नाही. भगवंताने हा पिंड त्यांच्या स्वाधीन केला, तुम्ही त्याचं याचं नुसतं पालन करायचं, बाकी काही करायचं नाही. अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठोधरा. तुम्ही म्हणाल आई वडील हे एवढे, हे नुसते पाळणारेच आहेत का? अरे नुसते पाळणारे नाही, तुम्हाला पाळतात. त्यांच्या मनामध्ये, त्यांच्या विचारामध्ये तुमच्याविषयी अभिलाष आहे म्हणून पाळतायत, फुकट पाळत नाही तुम्हाला. ते बी आपण जर कुत्र पाळलं, भाषा समजते ना तुम्हाला, समजून घ्या थोडी. जर कुत्र पाळतो, कशा करता पाळतो? रोज 4 भाकरीचं अन्नदान व्हावं म्हणून, अन्नदान व्हावं म्हणून तर एक टोपलभर भाकरी रस्त्यावर नेऊन ठेवल्या तर रोज किती का कुत्रे येतील. मग पाळतोच कशा करता माहिती आहे? हे कुत्र जर दारात बसलं, भुंकलं, शेजाऱ्याचं गुरुढोर येणार नाही, रात्रीच्याला चोर येणार नाही. अभिलाष आहे, त्याच्याविषयी काहीतरी स्वार्थ आहे. म्हणून माये बापे सांभाळती, लोभाकारणे पाळती. आई वडील हे लोभाकरता आपलं परिपालन करत असतात. इमानदारीने कोणी परिपालन करत नाही या देहाचं. आणि थोडासा लोभ तुम्ही बाजूला करा बरं. अहो हे सर्व परिवारातले माणसं तुमचे शत्रू होतात. भाऊ भावाचा शत्रू होतो. परिवारातला आहे का परिवाराच्या बाहेरचा आहे? परिवारातला आहे. आता सांगूच का, तुम्ही जर त्यांचा लोभ पुरा होऊ नाही दिला तर रामाची आई देखील वैरी होऊ शकते. काही तिचा स्वार्थ पुरा नाही होऊ दिला, देवाची आई जर वैरी होऊ शकते. तुमची आमची माये बापे सांभाळती, लोभाकारणे पाळती.
म्हणून ते लोभाकरता पाळतात, ते अंतकाळीचे सोयरे नाहीत आणि जन्मकाळीचे नाहीत. म्हणून तुकोबराने सांगितलं अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठोदारा, कारण तो जन्मकाळीचा आहे आणि त्यालाच खरी कळकळ आहे आपली, बरं का. तो जन्मकाळीचा आहे म्हणून पांडुरंगाला जेवढी या जीवाची कळकळ आहे तेवढी कोणीही सांगावं या दुनियेमध्ये. माझ्या आईला माझी कळकळ आहे नाही भाऊ, माझ्या बापाला कळकळे बिलकुलच नाही. शास्त्र खोटं ठरल, शास्त्राने सांगितलंच नसतं. तुझ्या आईला जर तुझी कळकळच असती तर तुझ्या आईने तुला जगद्गुरु शंकराचार्य सारखं बद्रिक आश्रमाला पाठवलं असतं. इथं दिसले नसते तुम्ही माझ्या समोर. तुमच्या आईला तुमची खरी कळकळ असती, तुम्ही आज सगळे बद्रीनारायणाला दिसले असते. इथं का दिसताय? कारण आहे तुमच्या आईबापाला तुमच्या विषयी कळकळ नाहीये, स्वार्थ आहे आणि त्या स्वार्थाने तुम्हाला इथं पाळून ठेवलेलं आहे, बांधून ठेवलेलं आहे. ते अंतकाळीचा सोयरा याच्यावर बोलतोय. तुका म्हणे विठोदरा, तुमची कळकळ जन्मल्यापासून शेवटपर्यंत करणारा एकच परमात्मा आहे, फक्त पांडुरंग. तो सोडून कोणीही करत नाही. म्हणून तुकोबरायाचं म्हणणं आहे, तुला जर खरा स्वैर करायचा असेल, जोडायचा असेल ना, फक्त त्याच्याशी स्वैर पण जोडव, बाकी नकोय. बाकी तुला लोभा कारणाने पाळतील आणि तुझं आयुष्य बर्बाद करतील. तुझ्या आयुष्याचं मात्र होईल. इतका अमोल असणारा देह तुझा वाया लावतील, यांच्या नादी लागू नकोस. प्रल्हादासारखा भक्त वेडा होता का? हिरण्यकश्यपू त्याला एकच म्हणत होता, फक्त देवाचं नाव घेऊ नको, हे राज्य तुझं. प्रल्हाद म्हटला लकलाप तुला. बिभीषणला सांगितलं रावणजीने, फक्त रामाच्या बाजूला जाऊ नकोस, ही लंका तुला. म्हणला तुझी तुलाच. लोभाकाराने पाळी ती. आतापर्यंत निर्लोभी जीवनावर प्रेम करणारा फक्त पांडुरंग परमात्मा आहे. म्हणून अंतकाळीचा सोयरा, आणि तेही शेवटपर्यंत प्रेम करणारा. अंतकाळीचा म्हणजे शेवटपर्यंत, पहिल्या श्वासापासून शेवटच्या श्वासापर्यंत प्रेम करणारा या देहावर, जीवावर जर कोण असेल तर तो फक्त परमात्माचा आहे. म्हणून अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठोदरा. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली, नारायण माऊलीकार. जय जय ज्ञानेश्वर माऊली, नारायण माऊलीकार. पुनश्च एकदा झालेली सेवा आमचे परम आदरणीय वंदनीय पूजनीय रावसाहेब पाटील बोरोडे यांच्या चरणी, पांडुरंगाच्या चरणी, या सर्व वारकऱ्यांच्या चरणी समर्पित करतो. आणि जाता जाता माझा वृंदावन आश्रम साकूरच्या वतीने संगमेश्वर पायदिंडी सोहळा, उमरेश्वर पायदिंडी सोहळा, खांबा, खरशिंदा, कळी, पिंपरी, साकूर, पंचक्रोशीच्या वतीने बोराडे पाटलांना भावपूर्ण अशी आदरांजली वाहतो आणि माझी सेवा त्यांच्या चरणी, सर्व वारकऱ्याच्या चरणी समर्पित करतो.